मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अतिशय आनंदाची बातमी, खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे। महत्त्वाची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खुशखबर अशी आहे ती म्हणजे तुम्ही ज्या हप्त्याची वाट पाहताय तो म्हणजे 8वा हप्ता, त्याची आतुरतेने वाट पाहताय, त्याच्याबद्दल मोठी अपडेट समोर आलेली आहे। या दिवशी लाडक्या बहिणींना मिळणार फेब्रुवारीचा हप्ता, त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आतापर्यंत पाहू शकता तुम्हाला 10,500 रुपये भेटलेले असतील। तुमच्या आतापर्यंत एवढे पैसे आलेत का? कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आलेले नसतील तर नाही म्हणून ही पाठवा, जेणेकरून तेही सर्वांना समजेल। तर बघा, आतापर्यंत हे 7 हप्ते म्हणजे 10,500 रुपये तुम्हाला जमा झालेले असतील। 8वा हप्ता याच्यामध्ये ऍड केला तर टोटल तुमचे आता 12,000 तुम्हाला आतापर्यंत जमा होणार आहेत। तर हा 8वा हप्ता जो आहे कधीपर्यंत भेटणार आहे त्याचीच मोठी अपडेट आलेली आहे। तो किती तारखेपर्यंत भेटू शकतो त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे, शेवटपर्यंत नक्की पाहत राहा। बघा, लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। फेब्रुवारी महिन्यात हप्ता 25 तारखेपर्यंत या ठिकाणी येऊ शकतो। मग डिटेलमध्ये काय माहिती आहे त्याची आपण डिटेलमध्ये संपूर्ण अपडेट बघूयात। बघा, महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना चर्चेत आहे। लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला 1,500 रुपये मिळतात। लाडकी बहीण योजनेत 21 रुपये देण्याचे आव्हान महायुती सरकारने केलं होतं। दरम्यान 21 रुपये कधीपासून मिळणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलेलं आहे। तर 2100 रुपये जे आहेत सध्या तुम्हाला फेब्रुवारी असेल किंवा मार्च महिना असेल यामध्ये भेटणार नाहीत। त्यामध्ये तुम्हाला दोन्ही हप्ते आता राहिलेले हे 1,500 रुपयांनी भेटतील। त्यासोबत तुम्हाला एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी 2100 रुपयाचा लाभ भेटू शकतो। कारण की पहा, मार्च महिन्यामध्ये अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। अर्थसंकल्पामध्ये जी तरतूद आहे 1,500 रुपयाची ती या ठिकाणी बंद करून त्या जागी 2100 रुपये केले जाऊ शकते। याच्याबद्दल स्वतः महिला व बालविकास मंत्री असतील, त्यासोबत उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील यांनी देखील अपडेट दिलेलं होतं। तर 2100 रुपयांनी देखील 100% तुम्हाला लाभ भेटणार आहे। त्यासाठी तुम्हाला एवढे 2 महिने वाट पाहावी लागतील। बघा, लाडकी बहीण योजनेतून जवळपास 5 लाख महिलांचे अर्ज देखील बाद करण्यात आलेले आहेत आणि ही माहिती ऑफिशियली देखील देण्यात आलेली आहे। त्या महिलांना आता पैसे मिळणार नाहीत। त्यामध्ये तुमचं नाव असेल तर तुम्हाला पुढील हप्ते मात्र या ठिकाणी भेटू शकणार नाहीत। तुम्हाला या ठिकाणी सर्व पात्र आहात, तुम्ही या ठिकाणी सर्व गोष्टींची पूर्तता केली आहे। तुमच्याकडे कुठेही 4 चाकी नाही, उत्पन्न तुमचं जे नियमात आहे त्यानुसार आहे, तुमच्या संपूर्ण अटी तुम्ही पूर्ण केल्यात, परंतु तरीही तुम्हाला जर पैसे भेटत नसतील तर तुम्हाला एक काम करायचे, ladkibaheen.maharashtra.gov.in ही जी ऑफिशियल संकेतस्थळ आहे महाराष्ट्र शासनाचं, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला तक्रार करायची। त्या ठिकाणी तुम्हाला पैसे भेटत नाहीत हे सांगायचंय, जेणेकरून तुमचे राहिलेले सर्व हप्ते भेटून जातील। बघा, आता दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल। तुम्ही याची आतुरतेने वाट पाहत असेल। आतापर्यंत 10,500 जे भेटले होते तुमचे सर्व खर्च झालेले असतील। तुमचे पैसे आतापर्यंत भेटलेले सर्व खर्च झाले का? कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि पुढील हप्ता लवकरात लवकर तुम्हाला येण्यास मदत होईल। तर पहा, आता अशा पद्धतीने हे 10,500 रुपये भेटलेले असतील तुम्हाला। आता फेब्रुवारीचा जो 8वा हप्ता आहे त्या महिन्याची हप्त्याची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत। मात्र फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार याबाबत कोणतीही अपडेट सध्या शासनाकडून देण्यात आलेलं नाही, परंतु या महिन्यातल्या हप्ता जो आहे 25 फेब्रुवारीपर्यंत येऊ शकतो। फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हप्ता येऊ शकतो। मागील 3 महिन्यापासून आपण जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याकडे हिस्ट्री आहे। पहा, तुमच्या ऑफिशियल अकाउंटला लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवरती लॉग इन केल्यानंतर इथं पाहू शकता ॲप्लिकेशन ट्रान्झॅक्शन हिस्ट्री, तुमचं नाव दिसेल, टोटल अमाऊंट ट्रान्सफर आतापर्यंत किती केलं, तुम्हाला कुठल्या बँकेत केलं, कुठल्या अकाउंटमध्ये केलेलं आहे हे सर्व दिलेलं आहे। पूर्वीपासूनची हिस्ट्री इथं दिली आहे। पहा, पेड दाखवलेलं आहे। जसं की पहा, आपण ही जी हिस्ट्री का बघतोय, कारण की एक याच्यामध्ये आपण जर बघितलं तर याच्यामध्ये संपूर्ण पहा, हिस्ट्रीमध्ये जर बघितलं तर ज्या डेट या ठिकाणी दाखवल्या त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातल्या दाखवल्या। जसं की 29/8 3,000 रुपये आले होते, 26 सप्टेंबरला 1,500 रुपये आले होते, त्यानंतर बघा 26 डिसेंबरला 1,500 आले होते, 24 जानेवारीला या ठिकाणी 1,500 रुपये आले होते। हे जर आपण टोटल 4 ट्रान्झॅक्शन बघितले तर ते महिन्याच्या शेवटीच तुम्हाला आलेले पाहायला भेटतील। तसंच मग फेब्रुवारी महिन्याचे देखील या ठिकाणी पैसे जर आपण बघितले तर शेवटच्या आठवड्यामध्ये या ठिकाणी तुमचा हप्ता जो आहे या ठिकाणी जमा होऊ शकतो। त्यामुळे या महिन्यातला देखील हप्ता तेव्हाच महिलांच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो। आता फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे, त्यामुळे 28 दिवसांचा कालावधी लक्षात घेतला आपण तर महिना संपायच्या आधी 4-5 दिवस जर आपण बघितलं या ठिकाणी 4-5 दिवस या ठिकाणी दिले जाऊ शकतात पैसे देण्यासाठी, परंतु हप्ता कोणत्या तारखेला येणार याबाबत अधिकृत माहिती त्यांनी दिलेली नाही, परंतु महिना अखेरपर्यंत महिलांच्या खात्यामध्ये 100% पैसे जमा व्हायला सुरुवात होईल। जसं की बघा, आता आपण जर पाहिलं या ठिकाणी आज 11 तारीख आहे,
याच्यानंतर जे दिवस राहतात ते म्हणजे या ठिकाणी फक्त आणि फक्त 17 ते 15 दिवस राहतात, 15 ते 16 दिवस म्हणू शकतो आपण. तर ह्यामध्ये आपण जर पाहिलं एवढे दिवस गेले तर याच्यामधले वरचे जर 5 दिवस सोडले आपण तर 10 दिवस अजून तुम्हाला प्रतीक्षा करायचे. येणाऱ्या पुढच्या 10 दिवसामध्येच तुम्हाला या ठिकाणी हे पैसे भेटू शकतात. बघा 28 दिवसाचाच या ठिकाणी महिना असल्यामुळे 25 तारखेपासून पैसे यायला चालू होऊ शकतात. 25 तारखेनंतर पुढचे 3 दिवस या ठिकाणी पैसे तुम्हाला लागोपाठ टप्प्याटप्प्याने भेटायला सुरुवात होऊ शकतात. हे का तुम्हाला सांगतोय 25 तारीख मी, कारण की आतापर्यंत जर आपण पाहिलं शेवटच्या आठवड्यामध्ये सर्व हप्ता जो आहे तो जमा झालेला आहे. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता देखील तुम्हाला 25 तारखेपर्यंत भेटू शकतो. त्यामुळे तुम्हाला येत्या 10 दिवसामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. 10 दिवस अजून तुम्हाला यासाठी वाट पाहावी लागणार आहे. तर ही खुशखबर तुमच्यासाठी होती. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता कधीपर्यंत येऊ शकतो त्याबद्दलची. आता पहा ज्या न्यूज येत आहेत त्यामध्ये अजून एक महत्त्वाची खुशखबर अशी आहे जसं की 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि इथून पुढे देखील अजून महिला बऱ्याचशा अपात्र होऊ शकतात, कारण की सरकारने आता हळूहळू स्क्रूटनी करायला चालू केलेली आहे. लाडकी बहिणी योजनेत आतापर्यंत 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत आणि ही ऑफिशियली माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून दिलेली आहे. याबाबत त्यांनीच या ठिकाणी ही माहिती दिली. यामध्ये निकषांमध्ये न बसणाऱ्या अपात्र महिलांना वगळण्यात आले आहे. यात ज्या महिला दुसऱ्या योजनेचा लाभ घेतात त्यांचे अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचे देखील अर्ज बाद करण्यात आलेले आहेत. ही माहिती त्यांनी दिलेली आहे. परंतु आता बघा जर अपात्र तुम्हाला केलं गेलं तर तुमच्या पुढे टेन्शन येऊ शकतं की अपात्र झालो तर आम्ही तर मग सरकार आमची वसुली करणार का? तर अशी कुठलीही गोष्ट होणार नाही. त्याची देखील ऑफिशियली माहिती स्वतः महिला व बालविकास मंत्र्यांनी ट्विट करून दिली. त्यांनी म्हटलं की लाडक्या बहिणींचा लाभ परत घेणार नाही. मंत्री आदिती तटकरे. पात्र लाडक्या बहिणींना योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध. ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना अखंडपणे या ठिकाणी पुढील 5 वर्ष ही योजना जशी चालू राहील तशी तुम्हाला प्रत्येक महिन्याला जे पण लाभ तुमचा असेल त्या महिन्याचा भेटत राहील. त्यासाठी शासन कटिबद्ध आहे पात्र लाडक्या बहिणींसाठी असं म्हटलेलं आहे. फक्त गरीबातल्या गरीब लाडक्या बहिणींपर्यंत ही योजना पोहोचली पाहिजे असा उद्देश या ठिकाणी शासनाने ठेवलेला आहे. त्यामुळे ज्या निकषामध्ये लाडक्या बहिणी बसत नाहीत त्यांना मात्र अपात्र केलंय. परंतु त्यांच्यासाठी खुशखबर अशी आहे, याच्यामध्ये त्यांनी म्हटलं की कल्याणकारी राज्याची संकल्पना पुढे नेत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यात यापूर्वी जमा करण्यात आलेला सन्मान निधी परत घेण्यात येणार नसल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. तसेच पात्र महिलांना या योजनेचा निधी देण्यास शासन कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. जी महत्त्वाची अपडेट ती म्हणजे या ठिकाणी ज्या अपात्र लाडक्या बहिणी होतील त्यांच्या पुढे टेन्शन येऊ शकतं की आम्हाला आतापर्यंत जो लाभ दिलाय तो आम्ही परत कसा करायचा. तर तुम्हाला आता टेन्शन घ्यायची गरज नाही. स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे की कुठलाही सन्मान निधी जो आहे तो परत घेतला जाणार नाही. लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला निधी जो आहे तो परत घेतला जाणार नाही. तर ही तुमच्यासाठी गुड न्यूज या ठिकाणी होती. पुढे म्हटले त्यांनी की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अपात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना जानेवारी महिन्यापासून सन्मान निधी वितरित केला जाणार नाही. म्हणजे मागच्या महिन्यापासूनच तुमचा सन्मान निधी बंद करण्यात आलेला आहे. तसंच लाभार्थीच्या बँक खात्यातून आतापर्यंत जुलै 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंत म्हणजे जानेवारीचा त्यांना लाभच दिला नाही ज्या अपात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना, तर डिसेंबर 2024 पर्यंत देण्यात आलेल्या लाभाची रक्कम परत घेतली जाणार नाही असे विभागाने स्पष्ट केलेलं आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांसाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 1500 रुपयाचा सन्मान निधी प्रत्येक महिन्याला वाटप केला जातो. मात्र योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांनी योजनेचा लाभ घेतल्याचं आढळून आल्याने शासनाने पडताळणी प्रक्रिया राबवली आणि या अंतर्गत पात्र न ठरलेल्या महिलांचा सन्मान निधी परत घेण्यात येणार नसून अपात्र ठरलेल्या महिलांना या योजनेतून मात्र वगळण्यात येत आहे. 28 जून 2024 व 3 जुलै 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार अपात्र ठरणाऱ्या लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात येत आहे. जो शासन निर्णय पूर्वीपासून आलेला आहे ज्यामध्ये निकष अटी शर्ती ज्या ठेवण्यात आलेल्या आहेत त्यानुसार त्या लाडक्या बहिणींना वगळण्यात मात्र आलेला आहे. परंतु त्यांच्यासाठी गुड न्यूज ही होती की त्यांचा लाभ परत घेतला जाणार नाही. या ठिकाणी पुढे मात्र त्यांना पैसे भेटणं बंद होणार आहे. आता बघा कोण पात्र कोण अपात्र लाडकींच्या अर्जाची तपासणी 5 टप्प्यात होत आहे. जाणून घ्या संपूर्ण त्याची प्रक्रिया. लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली आहे. 5 टप्प्यांमध्ये या ठिकाणी अर्जाची पडताळणी सुरू केली गेलेली आहे. महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजनेचा चर्चेत आहे. याचे कारण म्हणजे महिलांच्या अर्जाची होणारी तपासणी. लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची तपासणी केली जात आहे. या योजनेतून जवळपास 5 लाख महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. या महिलांना आतापासून लाडकी बहीण योजना मिळणार नाही ज्यांचे अर्ज अपात्र ठरणे त्यांना. लाडकी
लाडकी बहीण योजनेत निकषानुसार महिलांच्या अर्जाची पडताळणी सुरू झाली, जे पूर्वीपासून निकष आहेत त्यानुसार ही पडताळणी मात्र 5 टप्प्यामध्ये सुरू केली जाणार आहे। योजनेत 4 चाकी वाहनधारक महिलांची पडताळणी सुरू झाली आहे। त्यानंतर प्रत्येक टप्प्यानुसार महिला पात्र आहेत की नाही हे चेक केलं जाणार आहे। लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांना नियमात न बसताही पैसे घेतले आहेत। यामध्ये 65 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील महिलांनाही लाभ घेतला आहे। दरम्यान ज्या महिलांचे किंवा त्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न जर 2.5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यांचेही अर्ज बाद केले जाणार आहेत। याची पडताळणी देखील लवकरच सुरू केली जाणार आहे। तर बघा, लाडकी बहीण योजनेत महिलांच्या अर्जाची पडताळणी कशी होणार आहे, व्हेरिफिकेशन प्रोसेस कशी असणार आहे पहा। पहिल्या पॉइंटला आहे या ठिकाणी एका कुटुंबातील 2 पेक्षा अधिक व्यक्तींनी लाभ घेतला आहे की नाही याची तपासणी केली जाणार आहे। बनावट कागदपत्रांद्वारे कुणी लाभ घेतला आहे का याची ही पडताळणी केली जाणार आहे। कुटुंबातील कोणाला निवृत्ती वेतन आहे की नाही याची पडताळणी केली जाणार आहे। 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या महिलांची चौकशी केली जाऊ शकते। आयकर विभागाच्या मदतीने ही चौकशी केली जाऊ शकते। 5 एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांचे अर्ज बाद केले जाणार आहेत। यासाठी महिलांच्या घरी जाऊन तपासणी देखील होऊ शकते। त्यासोबत 4 चाकी वाहनांची तपासणी तर ऑलरेडी सुरू झालेली आहे। तर हे संपूर्ण जे निकष आहेत, जे पहिल्यापासून नियम होते, जो GR आला होता 2024 मध्ये, त्यानुसारच हे संपूर्ण आहे। नवीन कुठलाही नियम आणण्यात आलेला नाही, त्यानुसारच संपूर्ण प्रक्रिया केली जाणार आहे। तर संपूर्ण अपडेट तुम्हाला दिलेला आहे। फेब्रुवारीचा हप्ता कधीपर्यंत जमा होऊ शकतो तो 25 फेब्रुवारी नंतर, कधीही येणाऱ्या पुढच्या 3 दिवसामध्ये 25 फेब्रुवारी नंतर। आतापासून जर आपण बघितलं तर एक 10 दिवसानंतर तुम्हाला पैसे भेटायला फेब्रुवारी महिन्याची सुरुवात होऊ शकतात किंवा त्याच्या अगोदर येऊ शकतात। शासन ज्या पद्धतीने नियोजन करेल त्यानुसार तुम्हाला पैसे येतील, परंतु शक्यतो या ठिकाणी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्येच आतापर्यंत पैसे भेटलेले आहेत। तर संपूर्ण अपडेट आपण पाहिलेली आहे। याबद्दल अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा। हा व्हिडिओ नक्की लाईक करा व लाडक्या बहिणींपर्यंत नक्की जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून त्यांना महत्त्वाचे अपडेट भेटेल व आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा पुढील अपडेट पाहण्यासाठी। धन्यवाद।